हेलो गाइस, आज हम जाने वाले हैं दिवाली की शॉपिंग के लिए। शॉपिंग करायला चाललोय आपण। शॉपिंग करायला चाललोय, चला। हाय, आम्ही चाललो आहोत धुळ्याला आणि खूप हवा येते। आम्ही गाडीवरती बसलेलो आहोत, चौघजण कसं तरी चेपून चेपून बसलोय, ॲडजस्टमेंट पण काय नाही, छान वाटतंय। आणि तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू, आजूबाजूचा खूप छान वाटत होता। सकाळची वेळ होती त्यामुळे ऊन नव्हतं आणि फक्त हवा होती थंडगार, त्यामुळे रस्ता कसा आम्ही क्रॉस केला ते कळालं नाही, पण ह्या रस्त्यावरती जाताना खूप छान वाटतं। हां, तुम्हाला एक गोष्ट शेअर करते। जेव्हा मी इथे फर्स्ट टाईम आली होती मुंबईवरून, मुंबईला आता हे असे नजारे तर बघायला मिळतच नाही, कारण तिथे फक्त ट्रॅफिक असतं, त्यामुळे पूर्ण बोर वाटतं। पण इथे तसं नाही आहे। आता आम्ही आलेलो आहोत, आता आम्ही साडीची शॉपिंग करू। चल बाबू, साडी हाय गाइस, सो वेलकम टू दिवाली। आज हम दिवाली की शॉपिंग करने आए। शॉपिंग कर रहे हैं। आज हम कर रहे हैं अभी मम्मी की शॉपिंग, फिर करेंगे हमारी दोनों की शॉपिंग, फिर हम जाएंगे दिवाली के कपड़े लेने। आप दिवाली के कपड़े लेने हम, ठीक है? मराठी पटाखे लेके, ये हम पटाखे लेके। हो अशिता आहे ना तुमच्याकडे? हाय गाइस, बाबा थांब ना, आज हम बस दिवाली की शॉपिंग केली। चल इकडे। आम्ही आलेलो आहोत आता धुळ्याच्या मार्केटमध्ये। सध्या एवढी गर्दी नाहीये, कारण आता सकाळची वेळ आहे, नाहीतर इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। आणि हा पूर्ण कपड्यांचं इकडेच म्हणजे कपड्यांचेच दुकान दिसते, सगळीकडे वेगवेगळे। म्हणजे एका साईडला भाजीचं मार्केट, एका साईडला फ्लावर्सचं, एका साईडला कंदीलचं, सगळं दिवाळीचं शॉपिंगचं सगळं आहे या साईडला। आता सध्या आम्ही 5 कंदीलच्या याच्यामध्ये गल्लीमध्ये, आणि तिथे सगळीकडे फक्त कपड्यांचीच दुकान असते। तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघू शकता आता इथे गर्दी नाहीये, दुपारपर्यंत खूप गर्दी होते। आणि आता इथे गाड्यांच्या आवाजामुळे तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत नसेल माझा आवाज, थोडंसं कॉपरेट करा। चला आपण पुढे बघूया, आम्ही सगळे आहोत। 3 hours later. अजून सुद्धा कपडे चॉईस नाही केलेले, यांची वेगळीच बडबड चालू आहे। नायरूचे झालेले आहेत डन, ते पण 5 दुकानं फिरल्यानंतर डन झालेले आहेत। आणि आता ऋतूचे बाकी आहेत, आता ते बघूया। कंटाळा आलेला आहे, 4-5 दुकानं फिरलोय आणि ऊन पण आता वाढत चाललेलं आहे। शॉपिंग और देखो उधर पटाखे की लाइन लगी। हाँ, समझ में आ गया। काय चालू आहे, या माकडची मस्ती इथे पण चालू झाली आहे। बसायचंय, किती मस्ती करणारा, थकत नाही का? मग ड्रेस आवडला का? आवडला का ड्रेस? चल उठ लवकर उठ। बस एका मुलाचे कपडे घेण्यासाठी एवढे तिघ जण बघतायत, पण कोणालाही आवडत नाहीये। मॅडमची मस्ती संपत नाही। एकाच दुकानामध्ये पूर्ण 3 तास गेलेले आहेत। आम्ही आलो होतो 10 वाजता
10 साडेदहा वाजता आणि आता 1 वाजलेला आहे. 1 वाजेपर्यंत आम्ही याच दुकानामध्ये आले आणि फक्त 2 कपडे घेतले. 2 जण. आता पूर्ण दिवस यातच जाणार आहे. बघू, कंटिन्यू करा तुम्ही. आज हम मेरे कपड़े और इसके कपड़े आज हम लेने वाले हैं. बाबा हमारे घर पे सबने आना है. फायनली आम्ही दुकानाच्या बाहेर निघालेलो आहे आणि आता आम्ही सोनार गल्लीमध्ये आलेलो आहोत. इथे फक्त सगळीकडे सोनारचे दुकानं असतील, ज्वेलरीजचे. आणि बाहेर त्याच्या बाहेर सगळीकडे ते पॉलिश करणारे असतात ना लोक, तेच दिसतील सगळीकडे. तुम्हाला मी दाखवते. बघा, सगळीकडे ज्वेलर्सचं दुकान आहे. त्या साईडला पण होतं, पण ते मी पुढे आली. सगळीकडे तेच दिसेल तुम्हाला. हिला सोनारी गल्ली काय बोलतात? हो, याला मी बघितलंच नाही. आईंना जायचं ज्वेलरी घ्यायला दुकानामध्ये. ते बघताय कोणत्या दुकानात जाऊ, कारण इथे सगळीकडे ज्वेलरीचेच दुकान आहेत, त्यामुळे तेच गेलेत आता. कपड्यांच्या मार्केटमधून बाहेर निघालेलो आहोत आणि आता आम्ही गेलेलो आहोत भाजी मार्केटमध्ये. आता इथे पूर्ण भाजीचं मार्केट आहे. पूर्ण भाजी मार्केट आहे हा. पूर्ण ही गल्ली पूर्ण भाज्याचीच. हा आणि हे आई सोनपापडी. आम्ही चाललेलो आहोत पुढे पुढे. ताईंना बांगड्या घ्यायच्या आहेत आणि मला पण घ्यायच्या आहेत. बघूया. मला नेलपेंट घ्यायची आहे. रेड कलर आहे का? आणि 2 मेहंदी द्या. एक मिनिट. एक हे द्या. ताई आई बघा, मी हे घेतलं. 2 घेतले मेहंदी. तुम्हाला कोणता कलर पाहिजे याचा सांगा ना. इकडे आहेत सगळे कलर बघा, सांगा. तुम्हाला चॉकलेटी घेऊ का? चॉकलेटी घेऊ. हे कितीला? किती वाली? 20 वाली. बाहेर मस्त आहे पण. एक एक कंगन का त्याच्यामध्ये 2-2. हे सेट आहे पूर्ण. हा बारीक मध्ये का? एवढा मोठा नकोय. एवढा मोठा नकोय. नॉर्मल नाहीये का छोटावाला?
30 रुपयाला. हे खूपच असं हे दिसतंय मोठं मोठं. आम्ही आलो आहे चिमण्याच्या गल्लीमध्ये. दाखवते मी तुम्हाला. आता सगळीकडे हेच दिसेल, हे आणि हे बस. या गल्लीमध्ये फक्त एवढंच दिसेल. खूप लांब आलो आम्ही. हा मिरची खायची का तुला? घे खा खा तू खा. गर्दी पण वाढलेली आहे आणि ऊन पण वाढलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त इरिटेशन होत आहे. असं वाटतंय मस्त थंड थंड काहीतरी प्यावं. बघते मी, प्यावं लागेल, गरज आहे खूपच. फायनली आलो आम्ही इथे आणि मला आईस्क्रीम खायचं खूप मन करत होतं, पण मला जी आईस्क्रीम हवी होती ती इथे नव्हती, त्यामुळे माझा मूड स्पॉइल झाला होता. पण काय करू, खूप गरमी पण होत होती आणि मूड खूप खराब झाला होता. त्यामुळे मी लस्सी पिली. लस्सी पिऊन जरा थंड वाटलं, त्यामुळे मूड जरा फ्रेश झाला माझा. थंड होती, मस्त होती. आता हे झाल्यानंतर फायनली घरी जाऊ. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत आता घरी. खूप जास्त दमलेलो आहे सगळे. हा ब्लॉग एंड करते. आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाबू बोल. नाही बोल. आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. I love you all. Bye bye.